हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे आपल्या सर्वांचं बँकिंग विथ अनुजा या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ आपला IBPS SO 2026 प्रिलिम्सच्या रिलेटेड आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगणार आहे की लास्ट मिनिट टिप्स आपल्या काय असल्या पाहिजे. आपण लास्ट मोमेंटला आपण काय करायला पाहिजे. जसं की आपल्याला प्रिलिम्सचा जो पॅटर्न आहे, ॲक्च्युअली प्रिलिम्सचा जो पॅटर्न आहे तो याच वर्षी चेंज झालेला आहे. तर याच्या IBPS SOच्या प्रिलिम्समध्ये आपल्याला सेक्शन्स पाहायला मिळतात: इंग्लिश, रिझनिंग प्लस कॉन्ट आणि प्रोफेशनल नॉलेज. ठीक आहे. तर आपले इंग्लिश आहे 25 मार्क्सला, 25 क्वेश्चन 25 मार्क्स, प्लस रिझनिंग पण सेम 25 क्वेश्चन 25 मार्क्स, आणि कॉन्ट जे आहे ते 25 क्वेश्चन 25 मार्क्स, प्लस जे प्रोफेशनल नॉलेज आहे हे रोल प्ले करते तुमचा स्कोअर बूस्ट करण्यामध्ये, जे की 25 क्वेश्चन्स आहेत पण तुमचे 50 मार्क्स इथे तुम्हाला मिळतील. मीन्स सगळ्या ठिकाणी तुमची 0.4ची निगेटिव्ह मार्किंग राहणार, पण इथे तुमची 0.5ची निगेटिव्ह मार्किंग राहणार. तर मला सांगायचं हेच आहे की आपण IBPS SOसाठी खूप डेजपासून प्रिपेअर करत आहोत. जसं की नोटिफिकेशन आउट झाल्यानंतर न्यू पॅटर्नवर आपण खूप सगळ्या मॉक्स वगैरे दिलेल्या असतील, आणि आता त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर किती येत आहे आणि तुम्ही त्याच्यानुसार जर तुम्ही प्रेडिक्ट करत आहे रिझल्ट, तर ते नका करू. मला असं वाटते की तुम्ही जे मॉक सॉल्व्ह करता आणि जे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये जी अटेम्प्ट करतात त्या इतक्या सिमिलर नसतात. आपण मॉक ज्या देतो त्या लिटिल बिट हार्डच असतात. आणि मी IBPS SOच्या जितक्याही प्रिलिम्स आतापर्यंत क्लिअर केलेले आहे त्यावरून मी माझी स्वतःची पर्सनल एक ॲडवाईस म्हणून सांगते की असं काहीही नसते की तुम्ही मॉकमध्ये कमी स्कोअर करता याचा अर्थ तुम्ही फायनल एक्झाममध्ये स्कोअर कमीच कराल. तर मला इथे एवढंच सांगायचं आहे की प्रोफेशनल नॉलेज ही एक जसं जनरल अवेअरनेस नेहमी गेम चेंजर असतं, तशाच प्रकारे इथे रोल प्ले करणार. आणि इंग्लिश इंग्लिश म्हणजे तुम्ही किती मार्क्स मिनिमम अटेम्प्ट करू शकता. तर इथे तुम्ही 18 ते 20च्या नियरली करायला पाहिजे. तुम्ही रिझनिंगमध्ये मला असं वाटते की आता हा जो पेपर आहे तुमचा तो लाईक याची लेवल जी मिळणार तुम्हाला ती IBPS PO सारखी मिळणार, IBPS POच्या प्रिलिम्स सारखी. तर मला असं वाटतं की तुम्ही 15 प्लस करू शकता इथे. प्लस इथे पण तुम्ही सेम 15 प्लसच म्हणेल मी, होऊ शकतात रिझनिंगमध्ये. सगळ्या सिटिंग अरेंजमेंट सगळ्या पझल्स तुमच्या बसल्या तर इथे तुम्ही मोर स्कोअर पण करू शकता. म्हणजे मी इथे प्लस प्लस लिहिणार. ठीक आहे. आणि जे प्रोफेशनल नॉलेज आहे तर प्रोफेशनल नॉलेजमध्ये पण समजा एक ऑन एन ॲव्हरेज म्हणू शकतो आपण 10-15 जरी क्वेश्चन अटेम्प्ट केले तरी आपल्याला 10 जर केले तर आपल्याला 20 ते 30चा स्कोअर आपला बनू शकतो आरामात. तर आपल्याला जास्त काही एफर्ट्स नाही घ्यायचे आहे. जितकं आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत तेच करायचं आहे. आणि फक्त आता जे उरलेले दिवस आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही फक्त मेन फोकस प्रॅक्टिसच केली पाहिजे. आणि नवीन गोष्टी आता शिकू नका, नवीन गोष्टी आता ट्राय करू नका. त्यांनी फक्त कन्फ्युजन वाढते एक्झाममध्ये. सो मला या व्हिडिओमध्ये प्रिलिम्सबद्दलच बोलायचं होतं, आणि लास्ट मिनिट टिप्स म्हणून मला एवढंच सांगायचं होतं की आरामात तुमची प्रिलिम्स क्लिअर होऊ शकते जर तुम्ही आतापर्यंत जितकं कन्सिस्टंटली करत आलेले आहेत त्याच्यावरच प्रॅक्टिस जर करत राहिले तर. तर सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना खूप टेन्शन, खूप डिप्रेशन फील होत आहे, एक्झामच्या आधी एन्झायटी फील होत आहे, त्यांना नक्कीच हा व्हिडिओ हेल्प करेल. आणि मी खूप सगळ्या प्रिलिम्स IBPS SOच्या झालं, POच्या झालं, खूप सगळ्या प्रिलिम्स ऑलमोस्ट तुम्ही जितक्या प्रिलिम्स दिल्या मी सगळ्या प्रिलिम्स क्लिअर केलेले आहे. मी त्यावरूनच सांगत आहे की प्रिलिम्स क्वालिफाईंग नेचर असते. प्लस तुम्ही जितकं करत आलेले आहे कन्सिस्टंटली ते तुम्हाला याच्यामध्ये स्कोअर बूस्ट करायला हेल्प पण करते. तर एक सांगणार इथे की तुम्ही इंग्लिश जर सॉल्व्ह करत आहे तर इंग्लिशमध्ये तुम्ही तुमच्यासाठी स्कोरिंग काय राहू शकते की जेव्हा आपण इंग्लिश अटेम्प्ट करतो ना तेव्हा रीडिंग कम्प्रेशनमधले अपोजिट वर्ड, सिनोनिम्स आणि फिल इन द ब्लँक्स या 3 गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आपल्याला पॅराग्राफ रीड करायचाच आहे पण अल्टिमेटली टाइम बॉन्डिंग असते आणि प्रिलिम्समध्ये टाइम पण खूप कमी असतो. तर जेव्हा तुम्ही प्रिलिम्स अटेम्प्ट कराल तेव्हा पॅराग्राफ लास्टलाच अटेम्प्ट करायचा, आणि त्याच्यामध्ये एक फिल इन द ब्लँक्स वाले क्वेश्चन्स असतात ते आधी अटेम्प्ट करून घ्यायचे, किंवा आपल्याला असते की वर्ड स्वॅपिंगचे असतात ते आधी करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर खूप सगळे कॉलम म्हणजे एक रिअरेंजमेंट पण असते, ती पण इझी असते तर ती पण सॉल्व्ह करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला जमत नाही तो पार्ट सोडल्यानंतर मग तुम्ही रीडिंग कम्प्रेशनवर येऊ शकता. आणि मोस्टली रीडिंग कम्प्रेशन पण इतकं हार्ड नसते की तुम्हाला बिलकुल जमूच शकणार नाही. पेपर हा विद्यार्थ्यांना फेल करायसाठी बनत नसतो तो, आणि खूप स्कोअर पण करून देण्यासाठी बनत नसतो. तर तो मॉडरेट लेवलचा असतो. तर आपल्याला फक्त पिक करायचे असते क्वेश्चन की जे मला जमतात. ठीक आहे. तर हा झाला इंग्लिशचा पार्ट. ठीक आहे. आणि इथे एक रिझनिंगसाठी सांगू इच्छिते की रिझनिंग सॉल्व्ह करताना मोस्टली पझल फोकस राहा. म्हणजे होते काय की पझल एक सॉल्व्ह केलं 3 मिनिटात, जर तुमचं पझल बनलं 4 मिनिटात तुमचं पझल बनलं तर तुमचे त्याच्यासोबत एका याच्यामध्ये तुमचे 5 क्वेश्चन 6 क्वेश्चन कसेही सॉल्व्ह होऊन जातात. पण तेच जर तुम्ही
समजा 1 मार्कच्या क्वेश्चनवर टाईम देत आहे, तर सपोज टू जास्तच टाईम जातो. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं जिथून आपला स्कोअर जास्त बनू शकतो अशा टॉपिकवर भर द्या. जसं पझल आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर जर आता मला नाही वाटत आहे 25 मार्क्समध्ये कोडिंग, डिकोडिंग येणार. पण ते पण जेव्हा आय-बी-पी-एस एसओच्या 20-25 पर्यंत पॅटर्न वेगळा होता, तोपर्यंत राहायचं. प्रिलिम्समध्ये पण तुम्हाला कोडिंग, डिकोडिंग पाहायला मिळायचं. कारण की तेव्हा 50 मार्क्सचा सेक्शन राहत होता तो. आणि अजून रिझनिंगमध्ये जे मिसलेनियस क्वेश्चन्स असतात, ते सपोज लास्टलाच ट्राय करायचे. कारण की रिझनिंग हे मेन्समधलं जास्त टफ असते आणि प्रिलिम्समध्ये कधी पण पझल बनतात आपल्याकडून, असेच पझल्स असतात. तर आपण आपला जर एरिया स्ट्रॉंग असणार पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचा, तर मला असं वाटते की इथून आपण चांगल्या प्रकारे स्कोअर करू शकतो. जसं तुम्ही आता आय-बी-पी-एस पीओ जर दिलं असणार कोणी, तर तुमच्या लक्षात आलं असणार की म्हणजे त्याच्यामध्ये डी-आय क्वांटमध्ये तर तुम्ही डी-आयमुळे स्कोअर करू शकता. प्लस रिझनिंगमध्ये तुम्ही पझलमुळे स्कोअर करू शकता. कारण की क्वांटमध्ये पण जे मिसलेनियस क्वेश्चन असतात, ते एक क्वेश्चन जिथे 1 मार्क मिळणार असतो, ते जवळपास तुमचे 2-3 मिनिट खर्च करतात. ठीक आहे. तर क्वांटमध्ये पण मी एक गोष्ट सांगणार की तुम्ही डी-आय सॉल्व्ह करायला पाहिजे. जसे की 3 क्वेश्चन डी-आयचे असू शकतात. मॅक्स टू मॅक्स तुम्हाला इथे तर 2 किंवा 3च राहतील 25 मार्क्सचे असल्यामुळं. ठीक आहे. तर बाकी जे अरिथमॅटिक क्वेश्चन असतात, तर ते जर ईझी असले, जसे एज बेस असतात बरेचसे किंवा पर्सेंटेजचे असतात, तर ते सॉल्व्ह करायचे. मिक्सचर ॲलिगेशन आपला जो ज्या एरियावर आपला कमांड आहे ते सॉल्व्ह करायचे. अजून मिसिंग नंबर सीरीज, तर एक मिसिंग नंबर सीरीज येते, एक रॉंग नंबर सीरीज येते. तर मला असं वाटते मिसिंग नंबर सीरीज थोडी कंपॅरेटिव्हली रॉंग नंबर सीरीजपेक्षा ईझी असते. तर तुम्ही क्वांटमध्ये ते प्रिफर करायचे, की कोणता क्वेश्चन मी सोडवायला पाहिजे, कोणता नाही सोडवायला पाहिजे. हे जेव्हा आयडेंटिफाय करू शकतो माणूस चांगल्याने, तेव्हा एक्झाम क्लिअर करणं सोपं होते. तसंच प्रोफेशनल नॉलेजमध्ये आता जर तुम्ही म्हणत आहे, की प्रोफेशनल नॉलेजमध्ये मी डी-बी-एम-एस झालं किंवा डेटा स्ट्रक्चर झालं किंवा उप्स झालं, हे सगळे कन्सेप्ट मी वाचलेले आहेत, मला येतात. तर मग तुम्ही जेव्हा पेपरमध्ये हात घालता क्वेश्चनला, तेव्हा असेच क्वेश्चन पिक करा, ज्याच्यावर तुम्ही 100% शुअर आहात. कारण की इथे काय होणार आहे तुमचे, जर तुम्हाला एक क्वेश्चन 2 मार्क्स मिळवून देणार आहे, तर एक क्वेश्चन तुमचे 0.5 मार्क्स कमी पण करणार आहे. तर हे लक्षात ठेवून तुम्ही प्रोफेशनल नॉलेजला अटेम्प्ट करा. नाहीतर कसं होते, आपल्याला कधी-कधी रिलेव्हंट वाटते आणि त्याच्यामुळे आपण मार्क्स स्वतःचे कमी करून बसतो. आणि मग ह्या 3 सेक्शन कधी-कधी प्रोफेशनल नॉलेज वीक असल्यामुळे काय होते, की ह्या 3 सेक्शनमध्ये मी जितके मार्क्स बनवलेले आहे, त्यातून माझे मार्क्स मायनस होणं सुरू होऊन जातात. जर मी याच्यामध्ये एक्सेसमध्ये अटेम्प्ट करायला बसली तर. तर मला असं वाटतं, की जे शुअर शॉर्ट क्वेश्चन्स आहेत आणि 1-2 क्वेश्चन जर तुम्ही रँडमली सॉल्व्ह केले, की थोडे तुम्हाला 50-50 वाटत आहे असे, त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचे. मोस्टली फोकस हाच करायचा, की म्हणजे ॲक्युरसी तुम्ही 95% 99% पर्यंत तुम्ही मेंटेन करू शकले पाहिजे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट जे मला सांगायची होती ती म्हणजे, की प्रिलिम्समध्ये टाईम बाउंडिंग असते. प्रिलिम्स जास्त ती इतकी टफ नसते क्रॅक करायसाठी. प्रिलिम्स तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. आय-बी-पी-एस एसओ प्रिलिम्सचे हॉल तिकीट आलेले आहे. सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. लास्ट मोमेंटसाठी पॅनिक व्हायला गोष्टी ठेवायच्या नसतात. आणि सोबत फोटोज वगैरे ज्याही इन्स्ट्रक्शन आहे तुमच्या हॉल तिकीटवर, त्या रीड करून जा. जेणेकरून तुमच्याकडून काही सुटणार नाही आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला धावपळ होणार नाही. तर सोबत फोटोचा बंचच ठेवायचा सहसा करून. कुठे 3 लागतात, कुठे 2 लागतात. ठीक आहे. तर फोटोजसाठी ते सांगणार मी. पेन झालं, अजून तुमचं हॉल तिकीट प्लस तुमचं हॉल तिकीटसोबत तुमचं आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड जे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ दिलेलं आहे, ते तुम्ही सोबत न्यायला पाहिजे. आणि 29th ऑफ ऑगस्टला प्रिलिम्स आहे आणि 1st नोव्हेंबरला तुमची मेन्स राहील. सो आपल्याला सगळ्यांना याच्यावरच फोकस करायचा आहे प्रिलिम्सवर. सध्या 29 तारखेनंतर आपण मेन्सवर बोलू. ठीक आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आय होप तुम्ही सगळे प्रिलिम्समध्ये छानच अटेम्प्ट करणार आणि सगळ्यांना छानच मार्क्स मिळणार. सो थँक यू सो मच. प्लीज डू लाइक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.